आमच्या परड्यात बरीच केळीची झाड आहेत आणि दरवेळी त्याला केळी लागतात आणि महिन्याला एक तरी केळीचा घड खायजोगा निघतो जो आम्ही कापून घरी आणतो. तर 15 दिवसापूर्वी काय झालं होतं की एक केळीचा घड खूप छान पिकला होता आणि आम्ही ज्यावेळी तो काढत होतो त्यावेळी जो दुसरी केळी आहे ती अशी पडली आणि त्याला पण खूप मोठा केळीचा घड लागलेला आहे. तर इथं ती केळी अशी पडली होती पण त्याची जी केळी आहे ती अजून खूप लहान होती म्हणजे खायजोगी नव्हती. तर म्हणून आम्ही काय केलं की आमच्या इथे कसं आहे की खूप माकडे आहेत मग ती केळी खातील खाली पडलेली आहेत अशी म्हणून आम्ही त्याला असं वरून पोतं लावलं होतं जेणेकरून माकडांनी ती केळी खाऊ नये. आणि 15 दिवस झाले आज मी आले तर जी केळी पडली होती ती पण आता बरीच मोठी झालेली आहेत आणि खायजोगी झालेली आहेत. तर म्हणलं की आज ती पण काढावीत आणि तुम्हाला पण दाखवावीत. हा असा केळीचा घड आम्ही आता कापलेला आहे आणि ही केळी म्हणजे अशी पिकलेली नाहीयेत, कच्चीच केळी आहेत. तर या केळींना चुना लावायचा किंवा फडक्यात गुंडाळून जर आपण ठेवलं तर 2 दिवसात ती पूर्ण पिकून जातात आणि खायजोगी होतात.